आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचं बदल घडवण्याचं कारण असणारं हे दिंबे धरण आज त्याच्या जलपूजनाच्या निमित्तानं सर्व उपस्थित असणारे सभापती, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आणि सर्व तरुण सहकारी, माता भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। जलपूजन हा आपल्या परंपरेप्रमाणे दरवर्षी धरण पूर्ण भरल्याच्या नंतर किंवा धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू झाल्याच्या नंतर आपण जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो। या संदर्भातली जी संकल्पना आहे ती खरं तर या निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे किंवा ह्या धरण होत असताना ज्या ज्या मंडळींनी त्याग केला त्या सगळ्यांच्या बद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करणे, कारण या सगळ्या त्यांच्या त्यागामुळेच जी आपण खालच्या करमाळ्यापर्यंतच्या परिसरामध्ये जी समृद्धी पाहतो त्याच्या पाठीमागे हा त्याग अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणून या संपूर्ण परिसराच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी कारणीभूत असणाऱ्या, वरदान असणाऱ्या या धरणाच्या जलपूजनाच्या निमित्तानं जलपूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे। आणि म्हणून आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात। मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि परमेश्वराकडे एकच प्रार्थना मागतो की ज्याप्रमाणे निसर्गाच्या माध्यमातून जी समृद्धी आपण या पाण्याच्या माध्यमातून दिलेली आहे, अशाच प्रकारचं सुख समाधान शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये, कष्टकऱ्याच्या आयुष्यामध्ये सतत त्या ठिकाणी राहो, त्यासाठी भीमाशंकराची कृपा आपल्या सर्वांवर अबाधित राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय। आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचा धन्यवाद। अजयराव करापीत असतो तशीच हा तालुका सुख, समृद्धी, शांतता इथं नांदावी, ह्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची ताण भागवावी यासाठी आज या ठिकाणी या तालुक्याचे युवा नेते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय विवेकदादा वळसे पाटील, तालुक्याचे सभापती माननीय कैलासभाऊ काळे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी महिला दादा पुढे राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे आणि सगळ्या संस्थांचे कारखाना, मार्केट कमिटी, पंचायत उपसभापती, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य लोकरेताई, सगळीच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि हे सगळं करत असताना ज्याप्रमाणे धरण झाल्यानंतर आज आंबेगाव तालुक्यातला शेतकरी सुखी झाला आणि आपणा सर्वांचे लाडके नेते नामदार वळसे पाटील साहेब यांनी प्रत्येक ठिकाणी जी जी गरज शेतकऱ्याला लागेल ती करण्याची भूमिका घेतली। आणि हे सगळं करत असताना आपण सगळी मंडळी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या धरणाचं जलपूजन करण्यासाठी उपस्थित झालात। सगळ्या पक्षीय सगळ्या पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी तालुक्याचे युवा नेते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, त्याच्या अगोदर तालुक्याचे सभापती बोला विवेकदादा वळसे पाटील हे या ठिकाणी 2 मिनिटं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतील आणि धरणाची पातळी चांगल्या पद्धतीने भरल्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आनंद व्यक्त त्या ठिकाणी करतील। आंबेगाव तालुक्याची जीवनदायी अशी ही डिंबे धरणाच्या भूमिपूजनानिमित्त, मान्य जलपूजनानिमित्त नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय विवेकदादा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल हार्दिक आभार, सगळ्यांचे मनपूर्वक आभार। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।